आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इथे आता कमळीची आई ही कमळीला शोधण्यासाठी शहरात आलेली असते आणि आता तिला तहान लागलेली असते. ती एका टपरीवरती थांबते आणि विचारते, दादा जरा पाणी मिळेल का? त्यावर तो समोरचा जो माणूस असतो तो चांगला असतो. तो तिला म्हणतो, अगं ताई तू दमलेली दिसतेस, खूप धाप लागली आहे का? बस इथं, मी पाणी देतो, चहा पण देतो, बस. त्याबरोबर ती पाण्याची बाटली घेते आणि जरा तोंडावर पाणी शिंपडण्यासाठी बाजूला येते. आता ती बाजूला आल्याबरोबर तिला आता कमळीच्याच वडिलांची गाडी थांबलेली दिसते. आता ती त्याच्यातून त्यांना उतरताना पाहते आणि ताबडतोब आता ती तिकडनं बाजूला येते आणि लपते, तिचा चेहरा दाखवत नाही. तर आता कमळीचे वडील हे त्या चहावाल्याला सांगतात, एक चहा दे रे मला. त्याबरोबर आता हो साहेब लगेच देतो असं म्हणत तो चहा देतच असतो. इतक्यात कमळीच्या वडिलांचा फोन वाजतो. ते फोनवर बोलण्यासाठी जरा मागे बघतात. तर आता तोपर्यंत चहावाला चहाचा कप हा तिथे बरणीवरती ठेवतो. आता कमळीच्या आईला वाटतं की हा कप माझ्यासाठी आहे आणि वडिलांना वाटतं हा कप माझ्यासाठी आहे. दोघंही सोबत कप पकडायला जातात आणि त्या दरम्यान कप निसटून खाली पडतो आणि ती चहा कमळीच्या वडिलांच्या हातावर सांडते. त्याबरोबर पटकन तिची आई मागे फिरते आणि त्यांचा हात फुकून देते आणि मग आता त्यांनी तिला बघायच्या आत ती ताबडतोब तिकडनं त्यांच्याकडे बघते फक्त एकदा आणि पुढे निघून जाते. त्याबरोबर आता तोपर्यंत चहावाला पुढे सरसावतो आणि साहेब पाणी घ्या हातावर, म्हणजे जरा बरं वाटेल तुम्हाला, असं म्हणत तो आता त्यांच्या हातावरती पाणी वगैरे मारतो. तर आता लगेचच ते त्याला विचारतात, पैसे किती झाले तुझे? त्यावर तो सांगतो, साहेब 10 रुपये. तर आता कमळीचे वडील त्यांच्या खिशांना हात लावतात, पण आता त्यांचं पॉकेट त्यांच्या खिशात नसतं. तर आता ते म्हणत असतात, अरे माझं पॉकेट नाही आहे खिशात इथे. तर आता तो चहावाला म्हणतो, साहेब त्या बाईनंच पळवलं असेल तुमचं पॉकेट. त्याबरोबर आता लगेचच इकडे ते म्हणतात, नाही रे, ती का पळवेल माझं पॉकेट? बघ ना, ती उलट माझ्या हातावर चहा सांडला तेव्हा फुकून गेली माझा हात. त्यावर लगेचच तो चहावाला म्हणतो, अहो साहेब, ह्या अशा बायका अशाच असतात, दिसतात साध्या पण असतात खूप हुशार. तिनेच चोरलं असेल तुमचं पॉकेट. माझे चहाचे पैसे जाऊ द्या, तुम्ही तिला पकडा पहिली. त्याबरोबर आता हो हो म्हणत ते पुढे सरसावतात. तर आता इथे सारिका वहिनी ही आईला कॉफी देते. इतक्यात त्या ठिकाणी ऋषी आलेला असतो. आता ऋषी हा आईला विचारत असतो, आई हे काय ऐकतोय मी? तू आपल्या वकिलांना सांगितलंस बेलचे पेपर बनवायचे नाही म्हणून कमळीसाठी? त्याबरोबर आई म्हणते, हो सांगितलं आहे मी वकिलांना की त्यांनी पेपर बनवायचे नाही आहेत. त्यावर ऋषी आईला विचारतो, पण आई का? तुला काय प्रॉब्लेम आहे? त्यावर आई म्हणते, कारण ती मुलगी एक क्रिमिनल आहे आणि मला त्या मुलीबरोबर आपण कोणत्याही पद्धतीचे संबंध ठेवलेले चालणार नाही. मला तिचं नाव आपल्या नावाबरोबर जोडलं गेलेलं नको आहे आणि म्हणून केलं मी हे सगळं. त्याबरोबर आता हे ऐकून ऋषीला जरा आईचा राग येतो. ऋषी हा आईला म्हणत असतो, आई अगं काय बोलतेस तू हे सगळं? आणि का? मी सांगितलं होतं बेलचे पेपर्स बनवायला, म्हणजे माझी खात्री आहे ना की कमळीने हे सगळं केलेलं नाही आहे. अगं कोणीतरी मुलगी आहे जिला वाचवण्यासाठी ती हे सगळं करते. मी खरं सांगतोय. आता तिला मुद्दामून या सगळ्यात कोणीतरी फसवतंय. आता ते का फसवतंय ते मला नाही माहीत, पण कमळीने ह्यातलं काहीही केलेलं नाही आहे, ती निर्दोष आहे. त्याबरोबर आई म्हणते, बापरे, म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की त्या कमळीला कोणीतरी या सगळ्यात गोवतंय, फसवतंय? त्यावर ऋषी म्हणतो, हो बरोबर. त्यावर आई म्हणत असते, अरे ऋषी, काय गरज आहे कोणाला तिला फसवण्याची किंवा तिचं नाव या सगळ्यात गुंतवण्याची? अरे ती एक सरळ साधी सामान्य गावाकडून आलेली मुलगी आहे. तिचं नाव का खराब करेल कोणी? का उगाचच्या उगाच तिचं नाव कोणी या सगळ्यात गोवेल? त्यावर ऋषी म्हणत असतो, आई ते सगळं मला नाही माहीत, कोणतरी मुलगी आहे तिला वाचवण्यासाठी. त्यावर आई म्हणते, अच्छा, मग जर तसं असेल तर आपण असं म्हणायला हरकत नाही की कमळी खूप ग्रेट आहे म्हणून. एका कोणत्या तरी मुलीला वाचवण्यासाठी तिने एवढा मोठा आळ स्वतःच्या अंगावर घेतला, ते पण ड्रग सप्लायचा, का म्हणून? हे बघ ऋषी, काहीही झालं तरी मला त्या मुलीचा विषय पुन्हा आपल्या घरात नको आहे. त्या मुलीपासून आणि या सगळ्या प्रकरणापासून तू लांब राहा. तेच तुझ्यासाठीही चांगलं असेल आणि इनामदारांच्या प्रतिमेसाठीही. कळलं तुला? तर आता इथे सारिका वहिनी हा सर्व प्रकार बघत असते, ऐकत असते आणि मग सारिका वहिनीला आठवतं, प्राजू त्या दिवशी जेव्हा पार्टीतून घरी आली होती तेव्हा तिची अवस्थासुद्धा फार काही बरी नव्हती. वहिनीने स्वतःच तिला खोलीत नेलं होतं.
तर आता इथे कमळीची आई धावत धावत एका खूप चुकीच्या ठिकाणी येऊन पोहोचलेली असते. इतक्यात तिथे पोलीस येतात आणि धाड टाकतात आणि तिथे असलेल्या सर्व बायकांना पोलीस घेऊन जातात. आता कमळीची आई बिचारी पोलिसांना सांगत असते, अहो साहेब, मी काही नाही केलेली मी चोरी, सोडा मला. त्याबरोबर आता हवालदार म्हणत असते, असेच म्हणतात सगळे, दिसायला तर लय साधी बोळी आहेस, हे सगळं बरं जमतं, चल. आणि मग आता इन्स्पेक्टर सांगतात, घेऊन चला यांना, अटक करा. त्याबरोबर आता सर्व बायकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं असतं आणि थेट आता गाडी पोलीस स्टेशनला जाऊनच थांबते. तर आता तोपर्यंत कमळीचे वडील हे तिथं धावत पळत आलेले असतात. त्यांनी मागून गाडीला जाताना पाहिलेलं असतं. ते म्हणत असतात, नक्की या बाईने माझं पॉकेट पळवलंच असणार, म्हणूनच तर पोलिसीला एवढं घेऊन गेलेत, जाऊ दे असा विचार करत आता ते परत मागे त्यांच्या गाडीजवळ जातात. आता ते सुद्धा घरी जायला निघतात. त्याबरोबर आता इथे पोलीस हे सर्व बायकांना पोलीस स्टेशनला घेऊन आल्याच्यानंतर सगळ्यांना कोठडीत टाकायला सांगतात. लेडीज कॉन्स्टेबल सर्व बायकांना कोठडीत टाकतात. तर आता कमळीची आई ही इन्स्पेक्टर साहेबांना म्हणत असते, अहो साहेब, ऐकून घ्या एकदा माझं, मी सांगायलो नवं, मी नाही केलेलं काय बी, अहो म्या अशी बाई नाही, सोडून द्या मला. त्याबरोबर आता कमळी तिच्या आईचा आवाज बरोबर ओळखते. कमळी म्हणते, आईचा आवाज? आणि मग आता कमळी ही पुढे येते. पण तोपर्यंत पोलिसांनी आईला लॉकअपमध्ये टाकलेलं असतं. आता कमळी एका बाजूला, आई दुसऱ्या बाजूला, दोघीही बाजूबाजूला असतात. पण एकीमेकीला माहीत नसतं की आपण दोघी एकत्र आहोत. तर इथे प्राजू ही बसलेली असते आणि प्राजूला घडलेला सर्व प्रकार आठवत असतो. ती हॉस्टेलची रूम, तो सर्व प्रकार, तिला त्रास होत असतो या गोष्टींचा. आणि मग आता प्राजू ही स्वतःच्या विचारांमध्ये, त्या वाईट आठवणींमध्ये हरवलेली असताना त्या ठिकाणी आता सारिका वहिनी येते. आता सारिका ही तिच्या खांद्यावरती अलगद हात ठेवते. त्याबरोबर प्राजू थोडी डचकते. तर सारिका तिच्या त्या वाईट आठवणीतून बाहेर येते. प्राजू, काय झालं, तू घाबरलीस का, असा प्रश्न सारिका वहिनी विचारते. प्राजू नकारार्थी मान हलवते. त्यावर आता वहिनी म्हणत असते, प्राजू बाळा, काही झालं आहे का? त्यावर प्राजू नाही असं वहिनीला सांगते. आता सारिका वहिनी तिला म्हणत असते, बरं हे घे, जेवून घे, मी तुझ्यासाठी जेवण आणले. आणि बाय द वे, मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. नाही म्हणजे विचारेन म्हणत होते, पण सतत राहून जाते. प्राजू, बोल वहिनी म्हणते. त्यावर सारिका वहिनी विचारते, प्राजू बाळा, त्या दिवशी तू पार्टीमधून आलीस तेव्हा तू नशा केली होतीस का काही? नाही म्हणजे चुकून ड्रिंक वगैरे झालं होतं का तुझं पार्टीमध्ये? कारण तू जेव्हा घरी आलीस ना, तेव्हा तू शुद्धीत नव्हतीस बाळा, मीच तुला खोलीमध्ये आणलं आणि झोपवलं सुद्धा, म्हणून विचारते. किंवा असं काही संशयास्पद तुला आढळलं होतं का गं त्या पार्टीमध्ये? काही विचित्र, वेगळं असं वाटलं होतं? अगं काय झालं आहे ना, कमळी कोणत्या तरी मुलीला वाचवण्याच्या नादात अगं त्या ड्रग्सच्या केसमध्ये अडकली आहे, तुला तर माहीतच आहे सगळं. त्यावर प्राजू म्हणते, हो वहिनी माहिती आहे. त्यावर पुढे आता ती सांगत असते, अगं आणि त्यात ऋषी तिला बेल मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत होता, पण आईने त्याला सांगितले की तू काही करायचं नाही आहेस, बेलचं पेपर्सच बनवून देत नाही आहेत आई. त्यावर प्राजू म्हणते, म्हणजे कमळी नाही सुटणार? त्याबरोबर ती म्हणत असते, नाही सुटणार. त्याबरोबर मग मात्र आता प्राजू ही पुन्हा म्हणायला लागते, याचा अर्थ हे सगळं माझ्यामुळे घडलं, कमळी माझ्यामुळे अडकली आहे या सगळ्यात. तोपर्यंत वहिनी तिकडनं निघून गेलेली असते, कारण आईने तिला हाक मारलेली असते. तर इथे आता लेडीज कॉन्स्टेबल इथे जेवण आणून देते कमळीला आणि म्हणत असते, जेवून घे. आता ती सुकी चपाती आणि ती डाळ बघून कमळीला तिचे जुने गावचे दिवस आठवतात. जेव्हा तिच्या आईने चपाती डाळ बनवली होती त्यावेळेस ती सांगत होती, आई नाही का आवडत मला हे जेवण, तू नेहमी चपाती भाजी, हे चपाती डाळ हे सगळं का बनवतेस, मला खिचडी आवडते माहिती आहे ना तुला. त्यावर तिच्या आईने ती चपाती तिथे कुस्करून त्याच्यावर डाळ टाकून आता खा असं सांगितलं होतं तिला. आता तो प्रकार आठवल्यावर कमळी हिच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात, तिला दुःख झालेलं असतं त्या प्रकाराचं. तोपर्यंत आता तिथे जी लेडीज कॉन्स्टेबल असते ती कमळीच्या आईला सुद्धा जेवण घेऊन येते आणि सांगते, हे घे, जेवून घे. कमळीची आई आता ते ताट पुढ्यात घेऊन बसलेली असते. तर इथे तोपर्यंत ती कॉन्स्टेबल पुन्हा कमळीकडे आलेली असते आणि म्हणत असते, काय गं, खायचं नाही आहे का? नाही खाल्लंस तर नको खाऊ, आमचं काय कमी होणार आहे, तुलाच उपाशी राहावं लागणार आहे, आता काय तुझ्यासाठी 5 स्टारमधून जेवण मागवायचं, असं म्हणत ते ताट घेऊन ती पुन्हा माघारी जाते. त्याबरोबर आता
कमळीच्या आईने हा सर्व आवाज ऐकलेला असतो. आता ती मनात म्हणते, माझ्या कमळीला जशी चपाती आणि डाळ खायला नव्हतं आवडत, तिला सुकं जेवण नाही आवडायचं, तसंच ह्या पोरीचं बी होत असेल तर, असा विचार करून ती पुन्हा जसं गावी असताना चपातीवर डाळ टाकून कुस्करायची तसंच कुस्करते आणि ते जेवण आता ती त्या कॉन्स्टेबलला देत सांगते, हे एवढं त्या बाजूच्या पोरीला नेऊन द्याल काय? त्याबरोबर कॉन्स्टेबल म्हणते, हो हो देते ना, अजून काही सेवा, लिंबू पाणी, लस्सी तेही आणून देऊ का तुला? त्याबरोबर ती म्हणते, अहो नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं मॅडम, एवढं फकस्त नेऊन द्या की त्या पोरीला, हवं तर मी पाया पडतो. त्याबरोबर लगेचच आता कॉन्स्टेबल म्हणते, बरं देते. आणि मग आता तिथे जेवण कमळीला आणून देत म्हणते, हे घे खा, दुसरं जेवण आणलं आहे तुझ्यासाठी, का 5 स्टारमधून मागवायचं आता काही? त्याबरोबर मग मात्र कमळी गप्प बसते, ती काहीच बोलत नसते. आता ती तशी चपाती बघून कमळीला तिच्या आईची आठवण येते आणि मग कमळी रडत असते, पण तरीही ते जे जेवण असतं ते ती खाते. आता कमळी इकडे जेवत असते तर दुसऱ्या बाजूला तिची आई मात्र तिथे तशीच उपाशी बसलेली असते. ते जेवण खात असताना कमळीला तिच्या आईची आणि तिच्या जुन्या दिवसांची फार आठवण येत असते. ती त्या सर्व दिवसांमध्ये रमलेली असते. तर दुसऱ्या बाजूला ऋषी हा त्याच्या वकिलांना फोन करतो आणि म्हणत असतो, मी सांगितलं होतं ना तुम्हाला पेपर्स बनवायला घ्यायला, मग तुम्ही पेपर बनवायला का सुरुवात नाही केलेली? हे बघा, तुम्ही पेपर बनवायला घ्या. त्याबरोबर आता वकील साहेब सांगत असतात, हे बघा सर, मी असं नाही करू शकत. अहो, तुमच्या आईने मला स्ट्रिक्ट वॉर्निंग दिलेली आहे की त्या मुलीला सोडवण्यासाठी मी कुठल्याही पद्धतीचे पेपर्स बनवायचे नाही आहेत किंवा काहीही मदतसुद्धा करायची नाही आहे तुम्हाला. मग मी कसे तुम्हाला बेलचे पेपर देऊ? जर हे मॅडमना कळलं ना तर खूप अवघड होईल माझ्यासाठी. ऋषी म्हणत असतो, अहो तुम्ही काळजीच करू नका, आईला यातलं काहीही करणार नाही, सर्व आपण खाजगी ठेवू आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जितके पैसे हवेत ना तितके पैसे द्यायला मी तयार आहे. मग काय फरक पडतोय? द्या मला तुम्ही पेपर बनवून. मी खरं सांगतोय तुम्हाला, मला गरज आहे मदतीची. त्याबरोबर वकील साहेब सांगत असतात, ऋषी साहेब, अहो कळतंय मला तुम्हाला खरोखर मदत हवी आहे माझी, पण जर हे सगळं मॅडमना कळलं ना तर त्या मात्र मला सोडणार नाही आणि सगळं अवघड होऊन बसेल. प्लीज, इट्स ओके, फाईन. एवढं बोलत ऋषी फोन कट करतो. इतक्यात त्याच्याकडे प्राजू आलेली असते. आता प्राजू रडत असते. ऋषी प्राजूला विचारतो, प्राजू अगं काय झालं, रडतीयस का? तू शांत हो पहिले. त्यावर प्राजू म्हणत असते, दादा कमळी. त्याबरोबर ऋषी म्हणतो, काय झालं कमळीचं? तू बस इथे, शांत हो पहिले, बस. त्याबरोबर आता तो प्राजूला बसवतो. तर प्राजू म्हणत असते, दादा कमळी. त्याबरोबर ऋषी विचारतो, काय झालं कमळीचं? बोल ना, काही सांगायचं आहे का तुला मला? तिने ज्या मुलीची मदत केली होती ती मुलगी कोण आहे, कुठली आहे, काही माहीत आहे का तुला? प्राजू प्लीज, जर तुला माहीत असेल तर सांगून टाक मला, कारण जर ती मुलगी आली आणि तिने स्वतः कबुली देऊन टाकली ना सर्व गोष्टींची, तिने सर्व खरं सांगून टाकलं ना तर कमळीसाठी सर्व सोपं होईल. ती पटकन या सगळ्यातून बाहेर पडू शकेल प्राजू बाळा. त्याबरोबर आता प्राजू ही रडायला लागते. ऋषी तिला म्हणत असतो, प्राजू शांत हो ना, शांत हो प्राजू, प्लीज शांत हो आणि मग मला सांग, काय माहिती आहे तुला या सर्वबद्दल? काहीतरी माहीत असेल ना तुला, बोल ना, काय सांगायचं आहे मला, का आली आहेस इथे प्राजू, बोल. त्याबरोबर मग आता ऋषी प्राजूच्या डोक्यावरती हात ठेवतो, खांद्यावर हात ठेवतो आणि मग प्राजूने आता बोलायला सुरुवात केलेली असते. दादा, कमळी ज्या मुलीला वाचवते ती मुलगी मीच आहे रे. त्याबरोबर हे ऐकून ऋषी म्हणतो, काय तुला वाचवते ती का? एक मिनटं, हे बघ, जे काही असेल ना ते प्लीज मला स्पष्ट आणि क्लिअर सांग प्लीज. त्याबरोबर ती सांगायला लागते की तिच्याच एका मित्राने नकळत तिच्या कोल्ड्रिंकमध्ये ड्रिंक मिक्स केलं आणि तिला ते प्यायला दिलं. ती ड्रिंक प्यायल्याच्या नंतर स्वतःचं भान हरपून गेली. त्यावेळेस त्याने तिला कमळीच्या रूममध्ये नेलं आणि त्याने तिच्यावर जबरदस्ती केली. तोपर्यंत तिथे कमळी पोहोचली. कमळीने तिथून तिला कशीबशी बाहेर काढली आणि स्वतः तिथे अडकली आणि मग सगळं तिने स्वतःवर घेतलं आणि प्राजूला मात्र या सर्वातून सेफली बाहेर पाडलं. त्याबरोबर आता प्राजू रडत असते आणि सांगत असते ऋषीला, दादा प्लीज कमळीला काढ रे या सगळ्यातून बाहेर. खरंच सांगते, तिने काहीही केलेलं नाही आहे, या सगळ्यात तिची काहीच चूक नाही आहे रे दादा, हे सगळं माझ्यामुळे झालं आहे. त्याबरोबर ऋषी आता प्राजूला जवळ घेतो आणि तिला समजावून सांगतो, काळजी करू नकोस, मी काही नाही होऊ देणार तिला, मी तिला ह्या सर्वातून बाहेर काढेन, रडू नको प्राजू. आता ऋषी मनातल्या मनात म्हणत असतो, कमळी खूप मोठे उपकार केलेस तू माझ्यावर, तुझे हे उपकार मी आयुष्यभर विसरूही शकत नाही आणि याची परतफेडही करू शकत नाही. खरंच मी तुला काहीही झालं तरी तुरुंगातून बाहेर काढेन म्हणजे काढेनच.
तू काळजी करू नकोस. त्याबरोबर आता इथे कमळीचे वडील हे सुद्धा घरी पोहोचलेले असतात. आता ते वरती चाललेलेच असतात. तोपर्यंत ड्रायव्हर येतो आणि त्यांना हाक मारतो, साहेब गाडीची किल्ली आणि हो हे तुमचं पॉकेट गाडीत राहिलं होतं. त्याबरोबर आता ते त्याच्या हातातून पॉकेट घेतात आणि म्हणतात गाडीतच होतं. त्यावर तो म्हणतो हो साहेब द्यायचं म्हणून राहून गेलं. त्यावर लगेचच ते म्हणतात बरं काही हरकत नाही, या आता तू. ड्रायव्हर आता ताबडतोब तिकडनं निघून जातो. आता ड्रायव्हर गेल्यावर मग तिच्या बाबांना आठवतं की अरे त्या बिचाऱ्या बाईला शक्यतो माझ्यामुळेच पोलिसांनी नेलं. नाही आपल्यामुळे असा बळजबरीने कोणाला त्रास झालेला बरं नाही. चुकी नव्हती तिची, मी जाऊन तिला सोडवायला हवं. तर आता इथे लेडीज कॉन्स्टेबल येते आणि कमळीच्या आईला बोलवते. त्याबरोबर ती तिचं ते गाठोडं उचलून चाललेली असते. तर हवालदार तिला म्हणते नाही ते तिथेच राहू दे, फक्त तू एकटीच ये. मग कमळीची आई तिकडनं आता बाहेर त्या कॉन्स्टेबलबरोबर जाते. आता कमळीला आईचा भास होतो, ती उठून उभी राहते. पण तोपर्यंत ती कॉन्स्टेबल पुढे येते आणि आई त्या कॉन्स्टेबलच्या आड दडली जाते आणि मग मात्र कमळीला पुन्हा एकदा तिची आई दिसत नाही. तर आता ऋषी हा कमळीला भेटण्यासाठी आलेला असतो जेलमध्ये आणि आता तो कमळीबरोबर बोलत असतो. तो कमळीला म्हणत असतो कमळी. त्याबरोबर कमळी ही मात्र गप्पच असते. ऋषी तिथे बाकड्यावरती बसायला जातो आणि त्याच्या हाताला जी जखम असते तो हात तिथे टेकतो आणि त्याला दुखतं. तो ऐक असं जोरात म्हणतो. कमळी म्हणते सराव लागलं होतं ना तुम्हाला, अजून मलम लावलं नाही का तुम्ही. त्याबरोबर आता ऋषी म्हणत असतो कमळे त्या दिवशी मी तुला इतकं बोललो, इतकं सुनवलं, तुझ्यावर इतका राग काढला, एवढी चिडचिड केली, तरीही तू अजून माझी काळजी करतेस. कशी आहेस गं तू, काय बोलू तुला. त्यावर कमळी म्हणत असते सराव माझ्यामुळेच तर झालं आहे ना हे सगळं. तुम्ही तर समजावून सांगत होतात मला नको पडू या सगळ्यात, नको हे इलेक्शन, नको उभी राहूस, पण मी तुमचं ऐकलं नाही. जर कदाचित मी तुमचं ऐकलं असतं तर आत्ता हे सगळं घडलं नसतंच की, मी इथे अडकलेच नसते. पण नाही ऐकलं मी तुमचं, ऐकायला हवं होतं. उगाच मी माझंच म्हणणं खरं केलं, उगाच मी तुमच्याबरोबर वाद घालत बसले. तसं केलं नसतं तर आज कदाचित हे सगळं माझ्या नशिबात ओढावलं नसतं, हो ना. त्याबरोबर ऋषी म्हणत असतो नाही कमळी, हे सगळं इलेक्शनमुळे झालेलं नाही आहे, हे सगळं तू प्राजूला वाचवण्यासाठी स्वतःवर ओढवून घेतलं आहेस. आता हे ऐकून मात्र कमळी त्याच्याकडे बघतच राहते. तर आता ऋषीसुद्धा कमळीच्या नजरेत नजर मिळवून बघत असतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल तुम्हाला आणि सर्व व्हिडिओंचा आनंद उत्तम पद्धतीने घेता येईल. आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत धन्यवाद.